दिल्लीत चाललेल्या आंदोलनाचा परिणाम देशभर अनेक ठिकाणी आपल्याला आंदोलन पाहायला मिळतं. राजसाहेब आणि उद्धव साहेब सुद्धा मुंबईला मोर्चा काढतायत. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये त्यांनी काय करावं न करावं हा त्यांचा अधिकार आहे. परंतु सरकार सुद्धा सकारात्मक आहे हे लक्षातही घेतलं पाहिजे. कालच्या जे झालेल्या घडामोडी आहेत त्या घडामोडीमध्ये विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणे, त्यांना सहकार्य करणे, चर्चेसाठी निमंत्रण देणे, या सगळ्या आता एक एक स्टेप मला वाटतं सरकारने सुद्धा या आंदोलनाला गांभीर्याने घेतलेलंच आहे. म्हणून ह्या 1-2 दिवसामध्ये मोठ्या काही घडामोडी या आंदोलनाबाबत होतील असं आता तरी सध्या दिसतंय. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावा की न घ्यावा हा पंतप्रधानांचा सर्वस्वी अधिकार आहे. परंतु आमच्या मते त्यांनी निर्णय का घेतला का घेत नाही यावर चर्चा करणं उचित नाही. म्हणून आता या 1-2 दिवसामध्ये मला वाटतं एक मोठा निर्णय कदाचित केंद्र शासनाकडून घेतला जाईल. काय झालंय या आंदोलनामध्ये अनेक वेळेला तुम्ही जर पाहिलं असेल तर काही लोक घुसताना सुद्धा दिसत आहेत, ज्यांच्यावर समोर बॅच नाहीये, कोण पोलिसाचं नाव माहित नाहीये, परंतु तो ड्रेसमध्ये घुसलेला आहे, हातात काठी आहे, असे प्रकार झालेले आहेत. आंदोलन भडकवणं किंवा आंदोलनामध्ये वेगळी दिशा देणं हे काही समाजकंटक हे काम करतात. आणि म्हणून आंदोलकांनी सतर्क राहिलं पाहिजे. आता उद्याचा मोर्चा राज ठाकरेंचा आहे, त्यांनी सुद्धा सांगितलं की असे जर कोणी दुसऱ्याने दिसले तर आम्ही त्याला झोडपून काढू. भूमिका त्यासाठी घ्यावी लागते की हे काही बोगस लोक जे आंदोलनामध्ये घुसतात आणि आंदोलन पेटवण्याचा किंवा आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचा किंवा आणखी काही करण्याचा जेव्हा प्रयत्न होतो त्या टायमाला याचा सर्व परिणाम हा एका आंदोलनावरच नाही तर तो सर्व महाराष्ट्राने देशभरात होत असतो. म्हणून आता सतर्क राहण्याची ही वेळ आहे. असेल तर निश्चित आहे, परंतु ज्या पद्धतीने त्याने हे केलेलं आहे त्याच्यात गुन्हा हा दाखल झाला पाहिजे, काही हरकत नाहीये. कालचं प्रकरण जे पाहिलं ते सुद्धा असंच गांभीर्याने घेण्यासारखं होतं. 50 ग्रामची पुढे खिशात टाकतो तुला कायमचं जेलमध्ये पाठवतो, ही काय हुकुमशाही चालली काय? म्हणून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यावर कडक भूमिका घेतली, तातडीने त्याला निलंबित केलेलं आहे. हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे, त्या विद्यार्थ्याच्या आंदोलनाला सहानुभूतीपूर्वकच आम्ही सर्वांनी पाहिलं पाहिजे आणि योग्य तो मार्ग काढला पाहिजे. हे सर्वांची भूमिका आहे, कोणी एका पक्षाची नाहीये. म्हणून ह्या आंदोलनाकडे राजकीय अँगल आम्ही कोणीच पाहत नाहीये. त्यांच्या हिताचं जे काही होईल ते करण्याचा प्रयत्न निश्चित मला वाटतं केंद्र सरकार करेल. संजय राऊत हा मूर्खासारखं बोलतो, त्याला काय आहे का? नाही. देशाचा पंतप्रधान 8 ते 12 भयभीत होता, महाकाय त्याच्या पाय चेपत होता का? हा तर काही जादूमंतर बंगाची जादू त्याच्यावर करत होता. काही बेस नसलेले विधान करणं हा संजय राऊतचा म्हणजे व्यवसाय म्हणण्यापेक्षा धंदा झालेला आहे. म्हणून आम्ही त्याचे केलेल्या वक्तव्याकडे गांभीर्याने कोणीच घेत नाही. त्यांनी उपोषण कधी सोडावं न सोडावं उपोषण बसलेल्याला कळतं ना. आणि तुम्ही कोण ठरवणार आहे काय कधी काय झालं पाहिजे? तुमचा आणि त्यांचा काय संबंध आहे? 4 दिवस तुम्ही उपोषणावर बसून बघा ना, कळेल ना तुम्हाला. दालावाटीचा सगळा भाव कळेल ना. इतरांना ज्ञान देण्यापेक्षा स्वतः काय तुम्हाला मदत करता येईल ते करा, नसता टीका करू नका. शरद पवार साहेबांची गेल्या आठवड्यामध्ये पंतप्रधानांची भेट झाली, त्याच्यामध्ये काय चर्चा झाली त्या त्यांनाच माहिती आहे. परंतु जनरल याच्यामध्ये शरद पवार हे एनडीए सोबत जातील की काय अशी शंका सर्वजण उपस्थित करत आहेत. परंतु आता चालू असलेल्या आंदोलनामुळे कदाचित हा एनडीए मध्ये जाण्याचा जे अडथळे आता निर्माण झालेत, म्हणून हे कधी काय होईल घडेल हे मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसेल. सुमित्रा पवार आणि पार्थ पवारचा विरोध आहे की नाही हे जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत कळणार नाही. विद्यार्थ्यांनी चर्चा सुद्धा केली पाहिजे.
हे आंदोलन न्याय मागण्यासाठी आहे. आपल्या मागण्या जर मान्य होत असेल तर विद्यार्थ्यांनी चर्चा करायला काही हरकत नाही. आता त्यांचा आग्रह जो आहे त्या आग्रहाबद्दल केंद्र सरकार योग्य तो निर्णय घेईल. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तिकडे नाही करणार तर तुम्ही इकडे यावं जंतर मंतरवर. हा जो काही थोडा तिढा आहे हा मला वाटतं सुटेल सुद्धा. वांगचुक साहब ने जो आंदोलन 27 दिन किया उसके बारे में कल जेपी नड्डा साहब जो जाके उनसे सभी तरीके की बातचीत शायद उन्होंने की होगी, चर्चा की होगी और उसका समाधान मिलने के बाद ही वांगचुक साहब ने अपना अनशन पीछे लिया है. एक बात देखा जाए तो वांगचुक साहब की वजह से ही ये आंदोलन एक अच्छे से जोर में था भी और उसको सपोर्ट भी मिल रहा था. लेकिन जो मुद्दे हैं, जो अगर बातचीत से छूटते हैं तो अनशन वापस लेना कोई गैर नहीं है और वही काम वांगचुक साहब ने किया है. जरूर है आंदोलन में जो हिंसा ही हो रही है, जो पत्थरबाजी हो रही है, कोई किसी का अलग अलग तरीके की जो खबरें आ रही है वो खबरें देखते हुए ये आंदोलन कोई और मोड़ के ऊपर न जाए ये सोचते हुए वांगचुक साहब ने अपना अनशन पीछे लिया. पीएम मोदी साहब ने जो भी फैसला लेना है एक्चुअली वो कैबिनेट में ही लेंगे या तो अधिवेशन अभी चल रहा है 17 में वो बोलेंगे जरूर. विद्यार्थी के हित के लिए कोई भी सरकार, कोई भी नेता पीछे जाना नहीं चाहता, उनको सपोर्ट करना चाहता है. इसलिए मोदी साहब ने भी उनसे बातचीत करते हुए यही आश्वस्त किया है कि हम तुम्हारे साथ में हैं, हम तुम्हारे सब समस्या सुलझाने की कोशिश करेंगे. अब देखो ये आंदोलन है, अब इसमें क्या क्या होता है ये देखना पड़ेगा. लेकिन मुझे लगता है एक अच्छा सा रास्ता जरूर निकलेगा. एक वीक के अंदर ये सब चीजें आपको सुलझी हुई नजर आएगी. देखो जो वीडियो वायरल हुआ है उसका गृह मंत्रालय ने जरूर छानबीन की होगी. अगर ऐसा कुछ हुआ है तो उसके ऊपर कार्रवाई भी जरूर की जाएगी. सरकार उनको आर्थिक मदद भी करेगी और उनका उपचार भी करेगी. ये सब बच्चे जो है वो अपने हैं, ऐसा नहीं है कि कोई पराये लोग हैं. तो इसलिए सरकार उनको आर्थिक मदद तो जरूर करेगी और उनका पूरा मेडिकल का खर्चा हो या तो मेडिकल में जो ट्रीटमेंट होना चाहिए वो पूरी सरकार करेगी. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.